आणि याच हमीद इंजिनियरने 20 मार्चला एबीपी माझासोबत बातचीत केली होती आणि यामध्ये त्याने औरंगजेबाची भलाबण केली होती। औरंगजेबाने चांगली कामं केली, भारत अखंड केला असे दावे सुद्धा केले होते। यासोबतच संभाजी महाराजांच्या हत्येला औरंगजेबाला जबाबदार धरता येणार नाही असं धक्कादायक विधान त्याने केलं होतं। आपल्यासोबत मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आहेत आणि सोबतच पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत तौफिक पटेल ते सुद्धा आहेत। हमीद जी, आरोप आपकी पार्टी पर लग रहे हैं और गंभीर आरोप लग रहे हैं। आपके पार्टी के शहर अध्यक्ष को पुलिस ने गिरफ्तार भी किया है, क्या पार्टी का स्टैंड है इस बारे में? देखिए, हमारी पार्टी को वो बता रहे हैं कि ये मास्टरमाइंड है, लेकिन अगर आप एफआईआर देखेंगे तो एफआईआर में कहीं मास्टरमाइंड नहीं लिखा हुआ है, वो एक आरोपी है, ये उसमें बताया। तो मैं ये बताना चाह रहा हूँ कि आप मास्टरमाइंड करके ये अननेसेसरली इसको प्रमोट किया जा रहा है। जहाँ तक की बात है ये दंगे के अंदर में, उसमें हमारी पार्टी का किसी भी आदमी का कोई रोल नहीं है। कि आपके पार्टी के कार्यकर्ता गणेशपेट पुलिस स्टेशन के सामने खड़े होकर औरंगजेब के समर्थन में नारे लगा रहे हैं और कह रहे हैं सुल्तान आलमगीर औरंगजेब जिंदाबाद, ऐसे नारे लगे हैं वहाँ। जी नहीं, हमारे आदमी नहीं थे वो, हमारे पार्टी का कोई कार्यकर्ता नहीं था। हमारे 7, 8, 10 कार्यकर्ता थे, बहुत ज़्यादा। सुनिए, जब ये मसला हुआ तो पब्लिक भी आई, कोई बोली होगी। हमारे पार्टी का एक कार्यकर्ता बता, हमारे अध्यक्ष का बताइए कहीं स्टेटमेंट है, हमारे उपाध्यक्ष का बताइए कहीं स्टेटमेंट, कहीं नहीं है हमारा। ये चीज़ हम नहीं बोलते हैं। औरंगजेब का समर्थन आप नहीं करेंगे? औरंगजेब का समर्थन कोई, हम औरंगजेब कोई हमारा पूर्वज है क्या? हमको क्या लेन देन है मुगल से? क्या लेन देन है? वो एक बादशाह था, उसने अखंड भारत बनाया। हम उसके अच्छे कामों के लिए हाँ करेंगे, गलत कामों के लिए समर्थन करने का सवाल ही पैदा नहीं होता। गलत काम धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज का जो वध किया गया, उन्हें तकलीफ देकर के जो वध किया गया, गलत काम था। छत्रपति संभाजी महाराज को जिसने भी कत्ल किया, ये बहुत ही घिनौना कत्ल है। अगर हिस्टोरिकल कहते हैं कि औरंगजेब ने किया तो ये गलत है। अगर हिस्टोरिकल कहते हैं कि दूसरों ने किया, ये फिर उसका मतलब, क्योंकि प्रोफेसर प्रकाश ये वगैरह वगैरह ये अलग स्टोरी बताते हैं, कोई अलग स्टोरी बताते हैं। तो हम जो कहते हैं कि उसके बाद भी अगर आप देखा जाए, उनका जो वध हुआ है, अगर औरंगजेब ने किया है तो बदतरीन काम है, बदतरीन काम, किसी का भी वध। आप क्या मानते हैं किसने किया? नहीं, हिस्टोरिकल में तो अलग अलग है। औरंगजेब ने तो शाहू महाराज के उनके बेटे को पाला, तो अगर उनका ही वध करना होता तो पालता क्यों? ये भी कहते हैं कि शिवाजी महाराज को औरंगजेब ने माफ़ कर दिया था, लेकिन दूसरे लोगों ने उनको करवाया। ये भी स्टोरी चल रही है। तो जो भी हुआ, जो हमारे जो ये महाराज है संभाजी महाराज, वो हमारे महाराष्ट्र की शान है। औरंगजेब हा एक क्रूर कर्मा होता असंही पक्ष मानायला तयार नाही आहे। औरंगजेबाने काही चांगले काम केले होते, त्यामुळे औरंगजेबला क्रूर कर्मा मानायलाही मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी तयार नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर हमीद इंजिनियर नेमकं कोण आहे आपण ते सुद्धा जाणून घेऊया। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा संस्थापक आहे, सध्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे। राष्ट्रीय वक्फ बोर्डावरती सदस्य सुद्धा होता। इमान टाइम्स हे दैनिक सुद्धा तो चालवतो। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप आहे। मुजाहिद्दीन आणि गाझापट्टीसाठी देणग्या द्यावयात यासाठी तो आवाहन करायचा। तर नागपूरमधल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड हा मालेगावचा आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा विजन या कार्यक्रमामध्ये बोलत असताना दिली आहे। दरम्यान गुप्तचर यंत्रणा कमी पडल्या या आरोपाचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलंय। असं असलं तरीही सोशल मीडियावरील पोस्ट ट्रेस करण्यामध्ये पोलीस यंत्रणा कमी पडली याची कबुली मात्र त्यांनी दिली। नागपूरमधील हिंसाचार हा व्यापक कटाचा भाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि असं असताना बंगाली भाषेमधल्या सोशल मीडिया पोस्टवरती त्यांनी बोट ठेवलंय। तर कुठेतरी याच्या पाठीमागे अनेक गोष्टी दिसतात। आता त्याच्यामधला एक मास्टर माइंड जो आहे हा मुळात मालेगावचा आहे किंवा मालेगावमध्ये त्यांनी
बऱ्याच ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत. मग तो नागपूरला येऊन असल्या गोष्टी का करत होता किंवा काय केलं, अशा अनेक प्रश्न यातनं निर्माण झालेले आहेत. आता नागपूर शांत आहे, पुढेही नागपूर शांत राहील. पण हे नक्की आहे की अशा प्रकारे ज्यांनी स्वास्थ्य बिघडवलं त्यांना आम्ही सोडणार नाही. मला असं वाटतं की इंटेलिजन्सचा फेल्युअर म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीनं दुपारच्या काळामध्ये सोशल मीडिया ट्रॅक व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं तो झालेला दिसत नाही. कारण हे सगळं जे तयार केलं हे सोशल मीडियावर तयार केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट गेल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून जमावा म्हणून आता ते सगळ्या लोकांना आपण पकडतोय. तर त्यातनं आपल्याकडे केपेबिलिटी आज आहे, पण ती वापरायची सवय तयार करावी लागेल की अशा घटनांमध्ये आता फिजिकल बैठका होणं किंवा अशा गोष्टी या दुरापास्त झाल्यात. आता सगळ्या गोष्टी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे त्या संदर्भात ही निश्चितपणे आहे की जर दुपारी नीट सोशल मीडिया ट्रॅक केला असता तर कदाचित हे लक्षात आलं असतं. जे हे सायबर क्राईम न करायला हवं होतं. जे करायला पाहिजे होतं ते तेवढ्या चांगल्या प्रकारे ते काही ट्रॅक त्या ठिकाणी झालं नाही. एवढ्या वर्षांनी औरंगजेबाची कबर कशाला उकरता असं म्हणत अजित पवार यांनी सरकारच्या वेगळी भूमिका घेतली आहे. महापुरुषांचं ज्यावेळेस आपण नाव घेतो त्यावेळेस त्यांनी त्या काळामध्ये इतक्या वर्षापूर्वी कसं सगळ्यांना बरोबर घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग असं असताना आज आपल्याकडं पण अनेक जाती धर्मांचे लोक आहेत. अशा प्रकारे कारण नसताना एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण करणं, एकमेकाच्या बद्दल एक दरी निर्माण करणं, हे काही मला स्वतःला बरोबर वाटत नाही. ते कधी काळी त्यांचं तिथं दफन करण्यात आलं, त्याला किती वर्ष झाली. आता इतकी वर्ष झाल्यानंतर आताच कशा करता हे उकरून काढायचं. ज्यावेळेस मंत्री म्हणून आपण काम करतो त्यावेळेस तो कुठल्याही पक्षाचा गटाचा तटाचा असला तरी त्यांनी वक्तव्य करत असताना तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे. आपल्या वक्तव्यामुळं आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडेल. त्याच्यातनं पोलीस दलाला आधीच भरपूर कामं असतात, त्याच्यात हे नवीन काम आणखीन त्यांच्या पाठीमागे लागेल. असं करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.